चला मॅचला सुरुवात होईल. एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते दुपारच्या सत्रामध्ये. नॉकआउट स्टेज मध्ये ही स्पर्धा येऊन थांबली आहे. दुसरा क्वालिफाय होणारा संघ ग्रुप सी मधून ठरलाय रामजी बाबा वाळुंजे. आणि आता त्या 6 संघांमधील हे बॅटल, त्यामध्ये 2 संघ ऑलरेडी सेमीफायनलला पोहोचलेत. त्याच्यामध्ये रामजी बाबा वाळुंजे आणि विकास 11 बोळींज या संघाचा समावेश आहे. पहिला चेंडू लेट्स प्लेचा इशारा आणि हा चेंडू कुठे चाललाय? वेलकम राजूभाई. सिंगल साठी हा चेंडू निघून चालला. एकच धाव. मैफेर विरार गार्डनचा जो बॅनर लागलाय स्क्वेअर लेग मध्ये त्याच्यावरती डायरेक्ट जर का चेंडू लागला गेला तर मैफेर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. भूषणबाई वजे यांच्या माध्यमातून. चला पहिला चेंडू एक धाव आली. धावफलकाचा श्री गणेश झालाय. श्रेयस समोर रोहित. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बघा क्रीजच्या कोण्याचा वापर केला जातोय आणि त्या कोण्यावरून चेंडू टाकण्याचा प्रयत्न. हा एम ऍक्शन आहे. पुढे स्ट्रेट हाताने रिलीज पॉइंट अगदी कानाच्या समांतर दिशेमध्ये आणि त्यामुळे चेंडू तितकंस परखणं बॅटरला सोपं राहत नाहीये. अरे झहीर भाई, चला मित्रांनो, नक्कीच क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघामध्ये ही लढत आपण पाहतोय. नॉकआउट सामने आहेत. जो जीतेगा वो आगे बढ़ाव लेगा सेमीफाइनल में. आउट साईडला चेंडू हवामध्ये पाहूया. झेल होईन का? झेल सुटला जातोय आणि एक जीवदान येतोय फलंदाजाला आणि एक धाव पूर्ण केली जाते. एक धाव आणि संघाची धावसंख्येला का नाही धावसंख्या धावून होते ती 3 या धावसंख्येवर. पहिलं षटक चालू असताना झेल सुटला जातोय. कैच विन द मैच है. आप गलतियां नहीं होनी चाहिए दोस्तों. आप गलती होगी तो ये मुकाबला आपके लिए बहुत दूर होता हुआ नजर आएगा. शॉर्ट गेंद ऑफ स्टंप पर है. गेंद को आउट साइड पर मोड़ा है. गेंद काले क्षेत्र में ट्रैवल होती हुई और गेंद सीमा के बाहर. 4 रन मिलेंगे. रन 4 तो होगा बेड़ा बार. कम ऑन डीजे. पहली ओवर समाप्त होने के बाद एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा हुआ है और टीम की रन संख्या 7 रनों पर जाती हुई एक ओवर का खेल समाप्त हुआ है. अब ये नॉकआउट क्षेत्र है और दोस्तों टीम इस मैदान पर आगे बढ़ाव लेगी. क्या वो मैदान पर अपने खेल का जलवा बिगड़ेगी? सेमीफाइनल में जाने वाली टीम है 2 बन चुकी है, मगर ये 4 टीमों में से कौन सी 2 टीमें और लड़ती हुई नजर आएगी? खुनाल येतोय गोलंदाजी करण्यासाठी संघासाठी. दुसरा वैयक्तिक आपलं पहिलं षटक घेऊन राईट आर्मवर मारा करतोय. लेफ्ट आर्म बॉलर है अपन पाइया. 18 गेंदों का खेल आना बाकी है. दोनों बल्लेबाजों ने सेट किया है कि इस मैदान पर एक 40 से 50 रन बने जाए. दोपहर का क्षेत्र है और एक लाजवाब टूर्नामेंट विकास ट्रॉफी 2024 का थरार है. आउटसाइड और गेंद को खेला. गेंद शॉर्ट मिड विकेट पर जाती हुई 1 रन जरूर मिलेगा. 1 रन के साथ रन संख्या में बढ़ती. रन संख्या 8 बिना कोई नुकसान के. मुकाबला एक बेहतरीन है. क्वार्टर फाइनल नंबर 1 और दोस्तों ये ऐतिहासिक मैदान है. बॉलिंग का एक लाजवाब मैदान पर ये मुकाबला है और लड़ना होगा दोनों बैटर का. आता लढल्या बगैर पर्याय सुद्धा नाही झहीर भाई. कारण तुम्ही जर आता या इथून पराभूत व्हाल तर मात्र तुम्हाला या स्पर्धेमध्ये जागा मिळणार नाहीये. टॉप 4 ला जागा जरूर असणार आहे, परंतु टॉप 4 मध्ये जाण्यासाठीची रेस ही क्वार्टर फायनल आहे. सेमीसाठी पात्र झाल्यानंतर तुमच्यासाठी कदाचित बक्षीस लागेल.
परंतु जे दोन संघ मैदानात दिसतात त्या दोन्ही संघांनी संघर्ष उच्च कोटीचा केला काल, आणि तो संघर्ष आज त्या संघर्षाचं चीज करण्याची वेळ आली तर तुम्हाला मागे हटून चालणार नाहीये. सर्व तुमचा जो काही एफर्ट आहे तो पणाला लावावा लागणार आहे दोन्ही संघांना. सही का भरोसा जी, जहाँ पर संघर्ष किया है तो उसकी जीत कितनी आसान होगी या फिर इस मैदान पर एक लाजवाब अंदाज जीत देखने को मिल जाएगी. बेहतरीन शॉट ऑनफील्ड के ऊपर से खेला, खेल 1 बॉल 2 बॉल सीमा रेखा बाहर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लेने के बाद 4 रन. डीजे बघा ज्या प्रकारचा फटका सार्थकने एक्झिक्यूट केलाय. इनसाइड आउट, इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याच्यावरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला लॉफ्ट केला ऑन साइडला. वन्स अगेन क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा. बघा सार्थक रीड की हड्डी आहे. श्रेयस त्याला नेहमीच बॅक करताना दिसलाय आणि आता कोपराडवरती तुटून पडताना दिसत आहेत. मागील काही मॅचेसचा विचार करायचा झाला तर सार्थक इतका इफेक्टिव्ह कामगिरी करताना दिसला नव्हता, परंतु आता आपल्या संघासाठी या महत्वाच्या क्षणाला, महत्वाच्या वेळेला किफायतमध्ये कामगिरी करत असताना दिसतोय. आणि 2 चौकारानंतर आपण एका धावाने स्ट्राईक रोटेट सुद्धा होताना दिसते. हे खूप कमी पाहायला मिळतं. हे खूप कमी वेळेला आपण पाहिलं की सार्थक स्ट्राईक रोटेट करतोय. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. सही का भरोसा जी, जहाँ पर अच्छी गेंद उसका सम्मान करिए. और ये बल्लेबाज जानते हैं कि ये मुकाबले की अहमियत क्या है. दोनों टीमें जानती है कि ये मुकाबला गवा है तो 1 साल इंतजार करना पड़ेगा. हमने मेहनत की है, आउट साइड पर खेलना चाहते थे मगर बल्लेबाज ने वहां पर गलती की, विकेट कीपर ने उसके आगे का काम किया और बल्लेबाज का खेल समाप्त. पहला विकेट कमान दीजिए. यहाँ पर एक साझेदारी बन रही थी, क्या इस शॉट की जरूरत थी और बल्लेबाज थोड़ा सा आगे निकले, विकेट कीपर ने आगे का काम पूरा किया है और पहला झटका लगा है. मगर ये यहाँ पर झटका कितने देर का लगा है या फिर नजदीक का लगा है तो आने वाला समझ करेगा. मगर एक टारगेट सेट इस मैदान पर 40 से 45 रन ये क्वार्टर फाइनल के मुकाबले में होनी चाहिए. आणि 40-45 ची चर्चा आतापर्यंत होत होती. इथून तुम्हाला 55-60 दाखवावे लागणार आहेत. जर का पूर्णपणे कम्फर्ट झोन मध्ये जायचंय तर तुम्हाला 60 पार करणं ही सध्याची गरज आहे. या मैदानावरती दुपारच्या सत्रामध्ये हवा बनतात. ही कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं. वाघोली संघाने 55 मारला होता काल, 62 धाबा सुद्धा आपण पाहिल्या होत्या. आणि या सर्व गोष्टी पाहत असताना किमान 55-60 या धावफलकापर्यंत जाणं हे उद्दिष्ट असणार आहे नवाळे संघाचं. नवीन बॅटर कौस्तुभ मैदानाच्या दिशेने आलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. मंदार म्हात्रे, आणि इथे काय घडलंय, एकाचं रूपांतर 2 मध्ये, तो सुद्धा हातातला चेंडू झेल सुटला. सुटल्याबरोबर जीवनदान मिळालं, जीवनदान मिळाल्यानंतर एकाच्या जागी 2 धाबा आल्यात. म्हणजेच सर्व काही गोष्टी ह्या कोफराडच्या विरुद्ध होताना पाहायला मिळतात. मंदार म्हात्रे एक सेन्सिबल आणि ॲक्युरेट बॉलर आहेत कोफराडचे, ज्याने नेहमीच अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी केली आहे आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये आपली ताकद दाखवत असताना. सही का बरस जी, गेंदबाजों को लड़ना होगा. यहाँ पर एक आसान सा क्या छुड़ा, वहां पर पूरा फायदा उठाया दोनों बल्लेबाजों ने और इस 2 रन के साथ स्कोर को पहुंचा दिया 20 पर. बेहतरीन शॉट इनफील्ड के ऊपर से खेला है, गेंद हवा में कवर के निशान पर. जब खिलाड़ी उस गेंद को फील कर जाएंगे 2 रन निकालने का मौका आता हुआ नजर आएगा. इस 2 रन के साथ स्कोर जा पहुंचेगा 22. 22 रनों पर 22 रन बने हैं. अब भरत सर जी, इस मैदान पर बल्लेबाजों ने अपना रूप बदला है और गेयर बदलने की जरूरत थी. उस टाइम पर गेयर बदला है और गेयर बदलने भी चाहिए. क्या कहना चाहेंगे आप? नाही, आता गेअर बदलावच लागणार आहेत. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात, जिथून श्रेयस बाद झालाय, म्हणजे तुमच्याकडे तितका भरभक्कम बॅटर मागे नाही आहे. असं असताना सार्थकला जे काय करायचंय ते स्वतःच्या बळावरती करायचंय आणि त्यासाठी सार्थकच्या बॅटमधून मोठे ब्लास्ट होणं गरजेचे आहेत. चेंडू वाईटच्या रूपाने येतो, अतिरिक्त धाव, आणि गोलंदाजाला सुद्धा ते माहीत आहे की सार्थकची बॅट तळपली तर मात्र मोठे फटके दिसणार आहेत. त्यामुळे प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक टाकण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या माध्यमातून सुद्धा चुका होतात. ते दडपण दिसून येतोय मंदार म्हात्रेवरती. सही कहा, यहाँ पर मंदार गेंदबाजी पर है. आउटसाइडला चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये जातो. चेतन वहीपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते.
चांगली फेकी येईन का? चांगली फेकी येते आणि 2 धावा नाही तर 1 धावाने समान होऊ लागेल दोन्ही फलंदाजांना. मी विनंती करेल जे महिला वर्ग इथे उपस्थित झाले त्यांनी महिला कक्षामध्ये येऊन बसा. जे महिला वर्ग इथे उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जे महिला कक्षेत इथे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय नितीनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. विनंती करेल नितीनजी पाटील साहेब आपण येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर नंदकुमार वझे साहेब आपणास विनंती आपण सुद्धा येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत विकास स्मृती चषकाच्या वतीनं. जे महिला आणि मान्यवर इथे उपस्थित झाले त्या सर्वांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. सुलभी नाईक यांच्या शुभ हस्ते नितीन पाटील यांचा सन्मान केला जाणार. मी विनंती करेल नितीनजी पाटील आपण या. आपला यथोचित सन्मान सुलभी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सुलभी नाईक माफ करा, सुलभी नाईक यांच्या शुभ हस्ते नितीन पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान. काढलंय कोदून काढले चेंडूला. इथे धाव एकच घेतली जाते आणि धावपलकाची धाबा जर आपण पाहिल्या तर सिंगल जाऊन पोहोचले 26 वरती. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे या षटकामधील मंदार म्हात्रे यांचा. थँक्यू सो मच नितीनजी पाटील, थँक्यू सो मच सुलभी नाईक. नंदकुमार वझे साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल अश्विनी पाटील यांना की आपण या. अश्विनी पाटील यांच्या शुभ हस्ते नंदकुमार वझे साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. नंदकुमार वझे साहेब आपणास विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. वाईट +1 मंदार म्हात्रे यांच्या माध्यमातून थोडी चूक होत असताना थँक्यू सो मच नंदकुमारजी, आपलं मनापासून आभार. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल थँक्यू सो मच अश्विनी पाटील. शेवटचा अंतिम चेंडू नशिबात होतो सार्थकच्या खेळण्याच्या कदाचित, त्यामुळे त्याला स्ट्राईक मिळाली आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. मोठा फटका लॉफ्ट केला, उडवलाय, फेकून दिलाय सरळ कावकोन क्लिअर. हाय अँड हँडसम ब्युटिफुल सिक्सर. थँक्यू निलेश नाईक यांच्याकडून सार्थक नाईक याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आले त्यांचे काका, आणि ते 500 रुपयाचं बक्षीस जमा सुद्धा झालंय. बघा कालपासून निलेश नाईक यांचा जल्लोष आपण पाहिला होता. आज पुन्हा एकदा आपल्या पुतण्याचा मनोबल उंचावण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. झैरभाई 34 धावा धावपलकावरती आहेत. किमान या 34 वरून 44 म्हणजे 10ची भर पडणं गरजेची आहे नवाळे संघासाठी. परंतु कोपराड संघ काय विचार करत असणार आहे, या 34ला 40च्या पार जाणार नाही याची तो सुद्धा खबरदारी बाळगणार आहे. परंतु मैदानाच्या आतला जो खेळ आहे तो येणार 6 चेंडूचा पाहणं सुद्धा रोचक ठरणार आहे. सही का भरोसा जी, एक लाजवाब गेंदबाजी का जलवा इस मैदान पर होता हुआ नजर आएगा. क्या पर 34 बने 18 में, मगर 6 में यहाँ पर टीम विचार मंच करती होगी कि 6 गेंदों पे 6 रन या 8 रन बने जाए. एक बेहतरीन मुकाबला है. कौन टीम इस मैदान पर विशाल मंच लेकर आई है, क्योंकि श्री गणेश बोलिंग विकास ट्रॉफी 2024 का थरार है. ऑडिशन तीसरा, आप देख रहे तीसरा साल है और लाजवाब मुकाबले कल के दिन भी हमने देखे. दोनों टीमों ने संघर्ष किया है और दोनों टीमों ने लड़कर इस मुकाबले तक पहुंचे हैं. मगर अब इस मुकाबले में दोनों टीमों को हाथ करने होंगे तो 2 हाथ. एक लाजवाब मुकाबला है, जी जान लगानी होगी. अविनाश गेंदबाजी पर आए हैं, आखिरी ओवर लेकर कप्तान के भरोसा दिया है अविनाश पर, मगर अविनाश खड़े उतरेंगे अपने कप्तान पर, ये देखने वाली बात होगी. भरसा जी क्या कहना चाहेंगे आप? यस, अविनाश आलाय पण अविनाशला नाश करायचा, समोरच्या बॅटिंग ऑर्डरचा नाश करायचा आहे. त्यासाठी अविनाशला बोलवलं गेलंय. पण अविनाश तो नाश करण्याकरता स्वतःचा नाश नाही होऊन घेणार याची सुद्धा खबरदारी बाळगायची आहे. कारण समोर सार्थक आहे, कौस्तुभ आहे. कौस्तुभने काल स्वतःच्या बळावरती आपल्या संघाला एक मॅच जिंकून दिले, ज्या मॅचला पराभवाच्या छायेमध्ये जाता जाता वाचवलंय. आणि तो कौस्तुभ आपला तोच फॉर्म कायम ठेवत असताना खेळी करेल की अविनाश त्याच्यासमोर ती नाशवंत गोलंदाजी करेल. यासाठी काय वेळ सांगणार आहे. तुर्तास फील्ड प्लेसमेंट जर पाहिली तर डीपमध्ये प्रोडक्शन मिड विकेटमध्ये आहे, थोडासा झुकता काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ मध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, लॉंग ऑफ
तैनात आहे. स्टेपाटून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेलाय. डिक्लिअरची सांगता होतीये. एकच धाव मिळेल. बघा ही एकदा मिळाल्याने एक चांगली बाब काय तर सार्थक स्ट्राईक एंडवरती आलाय. सार्थक पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये 4थ्या षटकापर्यंत उभा आहे. ही नवाळ्यासाठी चांगली बाब. ज्या सार्थकच्या बॅटमधून आतापर्यंत धाबा खोऱ्या नाही आपण बघितल्यात. 2 चौकार 1 षटकार त्यांनी लगावलाय आणि आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके अपेक्षित आहेत टीम नाबाळे संघाला. आणि असं असताना अविनाश काय त्या 2 मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवेल का? सही का बरसा जी, शॉट गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, बैट और गेंद का कोई समझ नहीं, मगर गेंद डिक्लेरेशन में जाती हुई 1 रन जरूर मिलेगा। इसको जब बताओ 36, 4 गेंदों का खेलाना बाकी है। ये बल्लेबाजों को अब 4 गेंदों में एक तो बड़ा शॉट चाहिए। 40 से 45 रन इस मैदान पर जुड़ेंगे, एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिल जाएगा। आणि फाइटिंग टोटल नाही मिळालं तर ती फाईट सुद्धा दिसणार नाही, आणि ती फाईट नाही दिसली तर मजा बघणाऱ्याने सुद्धा येणार नाहीये. तुर्तास नेक्स्ट मॅच वाघोली आणि वटार दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचंय. आय रिक्वेस्ट टू बोथ ऑफ कॅप्टन, प्लीज कम फॉर टॉस. ओरडण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडूला खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक दूरवरती एकदा कंप्लीट केले गेले. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय. 2 धाबा सुद्धा धावून पूर्ण केल्या जातात. काय तिसरी धाव घेतली जाईल का? चेंडू हातातून निसटला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव. ओहो, ये क्या हुआ है? वेट क्या चीज का किया? यष्टी रक्षकाने चेंडू हातात घेतल्यानंतर नॉन स्ट्राइक एंडला का फेकला नाही? कारण जोपर्यंत हाताने ऍक्शन करेल तोपर्यंत इथे नॉन स्ट्राइक एंडला दुसरा क्षेत्र फलंदाज म्हणजे कौस्तुभ पोचला होता आणि त्याचा फायदा नावाळायला होणार आहे. मिळाल्या 3 धाबा, स्ट्राईक मिळाली आहे सार्थकला. आता इथून मोठा फटका नाही आला म्हणजे झालं, आणि जर मोठा फटका आला तर मात्र तो अटेम्प्ट किंवा ती मिस झालेली एक विकेट जीवाला लागणारी असणार आहे. हो सार्थक पुन्हा एकदा बीट. क्या बात आहे, शानदार बॉलिंग, चांगला कमबॅक केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 39 वरती धावफलक थांबलंय आणि शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. ही नॉकआउट आहे, डुअल डाय आहे. इथून जिंकाल तर सेमी फायनल, पराभूत व्हाल तर मात्र बाहेरचा रस्ता, मैदानाबाहेर बघ्याच्या भूमिकेमध्ये राहावं लागेल. आणि त्यासाठी जी काही वेळ किंवा जे काही खेळ तुमच्याकडे शिल्लक आहे त्या खेळामध्ये तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवणं गरजेचं आहे. अविनाश समोर सार्थक. ओहो, बॅटची एज घेऊन थांबवलंय. पुन्हा एकदा डॉट आलाय. शेवटच्या षटकामध्ये होणारी प्रत्येक हरकत ही दुसऱ्या इनिंगमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकते, मोमेंटमला आदान प्रदान करते, आणि त्यामुळे या ज्या येणाऱ्या निर्धाव डिलिव्हरीज आहेत त्या थोड्याशा त्रासदायक ठरू शकतात नाबाळे संघासाठी. सही का वर्षा जी, वहाँ पर नवाज नसीम छोड़ती होगी क्या? ये आखिरी गेंद है, मगर बल्लेबाज सार्थक क्या जानते हैं कि इस गेंद पर एक बड़ा शॉट इस मैच का रूप बदला जाएगा, मगर गेंदबाज करने देंगे, बल्लेबाज कर पाएंगे. अगली गेंद है सार्थक के लिए. शॉट गेंद थी, बैकफुट पर गया, गेंद को खेला एक्स्ट्रा कवर दिशा में, गेंद 1 बॉल सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए फर्रार. मिलेंगे रन 4 तो होगा बेटा पर. कम ऑन डीजे. थांबवतो. हा जर फटका जर पाहिला, 3 चेंडू मागचे बघितलेत. टप्पा पडला तर आतमध्ये येणारे चेंडू होते थोडेसे बाहेरूनच आत आले होते, पण तुम्ही त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलात. म्हणजे तुमचा बॅटचा जो किंवा बॅटचा फेस ज्यासाठी तुम्ही ओपन केला होता, बॅट स्विंग ज्या दिशेने जात होता त्या दिशेसाठी ती योग्य डिलिव्हरी होती. तुम्ही आता जो फटका खेळलात हा त्याच प्रकारच्या चेंडूला खेळला गेला फटका होता. म्हणजे इथे चौकार आलाय. म्हणजे या चौकाराने काय सांगितले, मागील 2 चेंडू जे होते त्याच्यावरती तुम्ही जो शॉट सिलेक्ट केला होता तो चुकीचा होता. ती चुकी तुम्हाला दाखवून दिली, परंतु शेवट गोड झालाय. त्यामुळे मोमेंटम कोणाच्या बाजूने हे अजूनही कळायला मार्ग नाहीये. तर 4 षटकांचा खेळ अखेरकार संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर दाबालक ते दाबा आहेत. 43-44 लक्ष ठेवलं गेलंय कोफराड या संघासमोर नाबाळ्याच्या वतीनं. वाघोली संघाचा संघनायक आणि वटार ब. अच्छा, वाघोलीचा आलेला आहे चेतक वाघोली. चेतक वरती स्वार आहे. महाराजांच्या घोड्याचं नाव होतं चेतक, आणि त्याच्यावरती महाराज स्वार व्हायचे. दुसऱ्या बाजूला वटार ब आलेत का? लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचं आहे. वटार ब. चला वटार ब संघ आपल्याला विनंती करतो, या आपण टॉससाठी. एक दुसरा क्वार्टर फायनलचा सामन्याचा नाणेफेकीचा कल आपण पाहणार मित्रांनो. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांना, प्रेक्षकांना, आलेल्या पाहुण्यांचा श्री गणेश बोलिंच आयोजित आपण पाहतोय. तर विकास ट्रॉफी 2024चा सरार, और यह 24च्या सराराचा आगाज अपन ने देखा है, मगर अंजाम अब थोड़ी देर में आएगा. और दोस्तों एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी दी है बोलिंचकरों ने, और तमाम हमारी जनताओं ने, तमाम बाउंसरों ने, उनका भी बहुत बहुत आभार हम करेंगे.
एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है, तीसरे साल को एक लाजवाब अंदाज में सजाया है। दोस्तों ऊपर वाला उनके घरों को सजा ले। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है और ये क्रिकेट का महासंग्राम है। और दोस्तों देखिए हर चीज़ नई होती हुई नजर आ रही है। श्री गणेश बोलिंग के तमाम कमिटी मेंबरां द्वारा चला नवार संघ आपण त्वरित मैदानात ताबा घ्या अशी तुम्हाला विनंती करतो। येणाऱ्या 24 चेंडू 44 धावांचं आव्हान आहे। चला आपण धावूया भरत मोरे सर यांकडे, तिकडे होणार आहे तो टॉस। कौस्तुभ चला नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेल, वजेस आपण या। विकास काका असा कॉल आहे वटारकडून आणि बॉलिंग झाले। थँक्यू वजे काका, आपणास विनंती आपण स्थानापन्न पाहिजे। धन्यवाद आम्हाला जोडल्याबद्दल। टॉस जिंकलाय चेतक वाघोलीने, काय निर्णय असेल? प्रथम बल्लेबाजी असेल। वाघोलीचा कालचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला। पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारेल, 2 वर्ष चॅम्पियन, तिसऱ्या वर्षासाठी काय तयारी? तयारी सेमच आहे। जे काय आपलं प्रॅक्टिस जी आहे ती महत्त्वाची आहे। जेवढी प्रॅक्टिस तसाच रिझल्ट। काल वटारचा परफॉर्मन्स तुम्ही बघितलाय, त्याला बघता म्हणजे कसं वाटतंय? त्या संघासमोर खेळत असताना थोडंफार दडपण असेल की तुमची कामगिरी त्यांच्यापेक्षा सरस असेल? प्रयत्न करू आणि कमी धावात रोखू यांना। आज टीममध्ये काही बदल असतील की सेम टीम खेळेल? सेम टीम। खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या क्वार्टर फायनलसाठी, दोन्ही संघ आपण आज खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय चेतक वाघोली या संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। आज पुन्हा एकदा आम्ही डिपेंड करणार असं सांगितलं चेतक वाघोलीच्या कर्णधाराने आणि वटार संघ चेसिंगसाठी तयार आहे। ही मोठी जुगलबंदी क्वार्टर फायनल 2 ची आपल्याला बघायला मिळेल। तुर्तास चालू असलेल्या मॅचकडे जाऊयात, ज्या ठिकाणी या 44 धावांचा पाठलाग नवाळे संघ करू देतोय की कोपराड संघ आपल्या बॅटिंगच्या बळावरती करतोय? शुक्रिया भरत जी। 24 गेंदे और 44 रनों की दरकार है हमारे और वडार। बेहतरीन मुकाबला इस मैदान पर, इसके बाद भी आप देखेंगे तो एक लाजवाब मुकाबला होगा। वडार बी और उसके बाद जिन्होंने टॉस जीता और पहले कहा कि हम बल्लेबाजी करेंगे। वडार टीम को दिया है दावा फील्डिंग के लिए। एक बड़ा मुकाबला इसके बाद आएगा क्वार्टर फाइनल नंबर 2, मगर ये क्वार्टर फाइनल नंबर 1 की आखिरी पारी क्या इस मैदान पर सवारी जाएगी या गेंदबाज सवेरे जाएंगे इस मैदान पर, ये देखने वाली बात होगी। 24 गेंदे हैं, 44 का पीछा होता हुआ नजर आएगा। तो बैटर मैदान पर आए, जवाब देना होगा। ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से। क्या इस मैदान पर मिलेगा, नहीं मिलेगा, ये आने वाला समय दे करेगा। भरत से अर्जी हमारे साथ कॉम बॉक्स में एक बेहतरीन आवाज के मालिक और क्लास जवाब कमेंटेटर। आइए मैच के ऑन। पहली गेंद अंदर की करी थी, गेंद को ऑन साइड पर खेला, गेंद स्क्वायर लेग पर है, खिलाड़ी गेंद का चेस कर रहे हैं मगर नहीं रोक पाएंगे। गेंद निकल जाएगी सीमा रेखा बाहर। 4 रनों के लिए फरार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। कम ऑन डीजे। लखात नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा, लखात नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा, लखात नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा, पाटलांचा बैलगाडा। चला निसर्गीचा पहिला चेंडू 4 धावांसाठी। एक लाजवाब मुकाबला है। युवराज विराज स्ट्राइक पर है। कल के दिन की बल्लेबाजी का आगाज इस मैदान पर शुरू है। दोस्तों एक लाजवाब बैक टू बैक 2 चौके आते हुए, मगर गेंदबाजों को आप रुकाना होगा। कमांड डीजे। पाटलांचा बैलगाडा। चलिए दोस्तों आइए, विरार गार्डन बैनर है, जो खिलाड़ी उस गेंद पर डायरेक्ट उस बैनर पर डायरेक्ट हिट करेगा सिक्सर, तो उसे 500 रुपये इनाम दिया जाएगा। बेहतरीन गेंद, बैट का किनारा, विकेट कीपर का सारा। 2 तुम्हारी 1 हमारी। बल्लेबाज कौन? 2 चेंडू तुझे, 1 चेंडू मादा। कमांड डीजे।
डीजे दोपहर का क्षेत्र है और दोस्तों डीजे ऑपरेटर ने बैंड बाजा बारात, मगर शाम के वक्त में कौन सी टीम लेकर आएगी क्या इस मैदान पर बैंड बाजा बारात, ये देखने वाली बात होगी। पहला ओवर चलता हुआ 4 गेंदों पर 8 रन बने और एक सफलता मिली है, मगर अभी भी बैकअप करना होगा। 44 का पीछा है, अभी ये मैच ऑन है। 36 रनों की और दरकार है, गेंद है मैदान पर 20 चेंडू आणि 36 धावा। न्यू बॅटर मैदानात कुणाल दाखल होतोय। आलेला तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांना आलेला पाहुण्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। श्री गणेश बोलिंज विकास ट्रॉफी 2024 चा थरार आपण पाहतोय, 3रं वर्ष पाहतोय। टीवीएन लाइव पे तमाम का प्रदर्शन आप देख रहे हैं, जो तमाम दर्शक हमें सुन रहे देख रहे हो तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत आहे। जे प्रेक्षक आम्हाला पाहतात ऐकतात त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय श्री गणेश बोलिंजच्या वतीने। श्री गणेश बोलिंज चलिए दोस्तों, अब 20-36 का मामला है, मगर आप बल्लेबाजों को अपने खुनाल आए हैं न्यू बॅटर मैदान पर। चला जास्त वेळ जाऊ देऊ नका मित्रांनो, यानंतर अजूनही सामने ते लक्षात ठेवा, आम्हाला कॉपरेट करा अशी तुम्हाला विनंती करतोय। यानंतर एक क्वार्टर फायनल आणि 2 सेमी फायनल, एक फायनल असा सामना आपण पाहणार आहोत मित्रांनो। म्हणजे टोटल अजूनही 4 सामने आपल्याकडे बॅलन्सिंग आहेत, आम्हाला कॉपरेट करा अशी तुम्हाला विनंती करतोय। चला मित्रांनो, एक प्रेक्षणीय सामना पण आपण पाहणार होतो या मैदानात। ओहो लाजवाब गेंद थी, देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा। गेंद बल्ले पर लगी है या फिर गेंद शरीर पर, बल्ले पर लगी, 1 रन जरूर मिल जाएगा। इसको जा पोहोचावा 9 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। येणारा 19 चेंडू आणि 35 धावांचा आव्हान आहे। आज महिला वर्गानं आपण पाहतोय मित्रांनो, नक्कीच एक चांगली शोभा या भव्य दिग्गज सामने जी एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है। विकास ट्रॉफी 2024 का थरार है और दोस्तों ये आखिरी गेंद नीलेश स्ट्राइक पर है, आखिरी गेंद खेल तैयार। 19 गेंदें 35 की दरकार है और अच्छी गेंदी लेट कर करना चाहते थे, मगर गेंद बल्ले पर बराबर आई नहीं। गेंद शॉर्ट पॉइंट पर जाती, विकेट कीपर आकर गेंद को कलेक्ट कर पाते। 1 रन के साथ ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला। टीम की रंग संख्या बनी है 10, आने वाली अभी भी इस मैदान पर गेंद है 18 और 18 गेंदों में 34 की दरकार है, मगर एक छोटा सा ब्रेक में सुनेंगे मधुर संगीत यू गई यू है। कमान लीजिए गावाली गोर नदीत डिले चालली। थैंक यू। बुराज न्यू गेंदबाज आए हैं। ये गेंदबाज ने कल के दिन भी अपनी जलवे दिखाए, मगर आज दिखाने होंगे क्योंकि मुकाबला अहमियत बनता हुआ नजर आ रहा है और दोनों टीमों के लिए अहम मुकाबले हैं। क्वार्टर फाइनल नंबर 1 आप देख रहे हैं डीवीएन लाइव पे, तमाम दर्शक हमें जुड़े हैं, तमाम दर्शक हमें सुन रहे हो, तमाम दर्शकों का दिल के गला से इस्तकबाल है। विकास ट्रॉफी 2024 का सरार है, 3रं वर्ष आपण पाहतोय मित्रांनो, 3रा एडिशन आप देख रहे हैं और एक लाजवाब है, बेमिसाल है, हर साल कुछ नया होता हुआ। मगर दोस्तों यह तमाम विकास ट्रॉफी 2024 में हमें समाज करने की संधि मिली, तमाम कमेटी का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है, 2 साल हम नहीं थे, मगर दोस्तों ये साल हमें चुना गया है। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है और यहाँ पर अब राज को इस मैदान पर गेंदबाजी का जलवा भी करना होगा। 18-34 का मामला है, मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, पार को चीर कर रास्ता बनाना होगा। बैट का एज लगा, ऑफ स्टंप पर गेंद थी, कवर पर खेलना चाहते थे और 1 रन जरूर मिलेगा, मगर डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई। 17-33 का मामला है, हर गेंद पर समीकरण चेंज होगा, प्रेशर होगा गेंदबाजों पर, बल्लेबाजों पर, मगर प्रेशर में कोई बिखर जाता है तो कोई निकल जाता है। कौन निकलेगा इस मैदान पर, कौन बिगड़ेगा, ये तो आने वाला समय तय करेगा, मगर बिखरना नहीं है दोस्तों, निकलना है। यानंतर अजून एक सेकंड क्वार्टर फाइनल नंबर 2 एक बेमिसाल है, लाजवाब है, दोनों टीमें पैकेज की तरह है, जिन्होंने कल के दिन शाम में अपने टीम के लिए मेहनत की और वो मेहनत उनकी रंग लाई है। और दोस्तों क्या वो आज वो मेहनत इस मैदान पर फिर से रंग लाएगी, ये देखने वाली बात होगी। आप गेंदे मैदान पर चला जास्त वेळ जाऊ देऊ नका मित्रांनो। यानंतर खूप सामने आपल्याकडे आहेत, एक प्रेक्षणीय सामना पण आपण नक्कीच पाहणार आहोत, थोडासा आम्हाला कॉपरेट करा अशी तुम्हाला विनंती करतोय।
आगरी खोली 11 संघापूर नक्कीच पाहणार मित्रांनो. आउट साईडला चेंडू मिड विकेटला क्षेत्रसेवा इपर्यंत खेळ. चेंडू निघून जाईन का? 4 धावांसाठी येतो हा चौकार. कमान डीजे. चलिए डीजे थोड़ा सा लंच पर है मगर एक लाजवाब शॉट है. मैंने कहा ना ये मैच बनाने में देरी नहीं लगेगी दोस्तों. आप 16 गेंदे हैं. आप इस मुकाबला जीतने के लिए 29 रनों की दरकार है. 16 चेंडू 29 धावा. बिग फाइट बिग लढत आपण पाहतोय. कुणाल स्ट्राइक पर है. अगली गेंद खेलने तैयार. बैट का एज लगा है. गेंद डिग्रेशन में जाएगी. 15 गेंदे हैं. 28 रनों की दरकार है. 13 का वो फासला चल रहा है मगर कितना वो दूरी किया जाएगा या नजदीक किया जाएगा ये तो आने वाला समझ दे करेगा. मगर दोस्तों इस मैदान पर लड़ना होगा. पसीने गंवाने पड़ेंगे मगर गेंदबाजों को बैकअप करना होगा. बैकअप नहीं तो आपका पैकअप भी हो जाएगा. और इस मुकाबले को अगर आपने जीता नहीं तो 1 साल इंतजार करना होगा. एडिशन 4 के लिए आपको एक एक पल चूकते हुए नजर आएंगे. डीबीएन लाइव पर घर बैठे तमाम दर्शक हमें सुन रहे देख रहे तमाम दर्शकों का भी हार्दिक स्वागत है. अच्छी गेंद लेट कर दिया. गेंद डिक्लेरेशन में जाती हुई 1 रनों के लिए. 14 गेंदे 27 रनों की दरकार है. रेशक बेहतरीन गेंदबाज कर रहे हैं. 14 चेंडू अधुनी 27 धावांची गरज आहे. बिग फाइट बिग लढत आपण पाहतोय. विकास ट्रॉफी 2024चा थरार. वर्ष 3 पाहतोय मित्रांनो. पन्ने पर लिखा जाएगा मगर वो कौन सी टीम होगी कौन सी टीम रनर अप. 3 नंबर और 4 नंबर किसे दिए जाएंगे मगर बेस्ट बॉलर बेस्ट बैट्समैन मालिका वीर. और अच्छी गेंद. लाजवाब रफ्तार का राजा. लाजवाब गेंदबाजी. अब 13-27 का मामला है दोस्तों. हर गेंद पर मैंने कहा था कि समीकरण चेंज होगा. पेशर है. कभी बल्लेबाज हावी तो कभी गेंदबाज हावी. कभी गेंदबाज इस मैदान पर बल्लेबाजी के जलवे बिखरेंगे या कभी गेंदबाज अपने दिन के लिए गेंदबाजी का जलवा बिखरते हुए नजर आएंगे. करना होगा तो आज ही करना है. आज की शाम किसके नाम होगी मगर ये दोपहर आज की दोपहर किसके नाम होगी. सेमीफाइनल में जाने वाली तीसरी टीम कौन सी मिल जाएगी. बेहतरीन शॉट है. बैकफुट पर का एक्स्ट्रा कवर लंगा पर गेंद आ रही है. थोड़ी सी आउटफील्ड खराब है. गेंद कभी भी देखिए आप दूसरा रन पूरा होगा. अगर ये 4 पर लगकर थोड़ी सी और कट हो जाती तो ये गेंद बाउंड्री लाइन के करीब भी हमें देखने को मिल जाती. 1 को 2 में तब्दील किया है. अब गेंदे हैं मैदान पर 12 और रन आने बाकी है 25. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज है. लाजवाब क्रिकेट की मेजबानी क्रिकेट का महासंग्राम है. कमान डीजे. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. या षटकामध्ये ह्या सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने जाईल ते नक्कीच आपण पाहणार होता. लाजवाब क्रिकेट की मेजबानी क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ. ये है विकास ट्रॉफी का थरार है. ये पेशर वाले मुकाबले है मगर पेशर में कुछ नहीं होता. हौसलों में उड़ान होनी चाहिए. क्या इस मैदान पर बल्लेबाज घोषणा बनाएंगे. इस मैदान पर लड़ना होगा. चला जास्त चर्चा करू नका. मैदानात ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय. पानी मैदानात आलेला आहे मित्रांनो. ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय नक्कीच. मगर दोस्तों बैठकर पानी पिए. आप आपके फिटनेस के लिए अच्छा होगा. आमचे ऑफिशियल पंच आपण पाहतोय मैदानात खालिद सर आणि विजय असे 2 पंच. आदित्य नाईक सुमित नाईक आयोजन करते आहेत छान. हर्षद नाईक योगेश वाजे साऱ्या खेळाडूंचे आहेत जाण. कुणाल राजेश विनोद मामा भूषण भाई नेक. कुणाल राजेश विनोद मामा भूषण भाई नेक. हे बोलिंज गावी भरलाया. थैंक यू डीजे. चला आइए 12 गेंदे 25 रन है. गेंद आए है गेंदबाजी पर. जवाबदारी दी है कप्तान ने वो निभानी होगी. लड़ना होगा पसीने गंवाने पड़ेंगे.
चला मित्रांनो थोडीशी घाई करा प्लीज. 1:35 झालेली आहेत. आउटसाईडला चेंडू लांगावून दिसून येतोय. पाहूया झेल होईल का. एक झेल सुटला जातोय. जीवदान दिला जातोय. ये क्या छूटा है. ये क्वार्टर फाइनल का मुकाबला छूटा. ये देखने वाली बात होगी. चलिए गेंद खिलाड़ी का पैर लगा है नहीं ये देखने के लिए थर्ड अंपायर को निर्णय भेजा है. आप हमारे थर्ड अंपायर भी बिजी होंगे. डीबीएन लाइव बिजी हो जाएगी. क्या ये गेंद पैरों पर पैर लगा है बाउंड्री लाइन पर या नहीं. आप ये ट्विस्ट लेकर आएगा ये मुकाबला. पाय लागलेला फक्त बॉल लागला तेव्हाचा बघा. पाय टच झालेला फक्त बॉल हाताला लागला ना तेव्हा पाय बाहेर होता का मध्ये होता बघा. चलिए दोस्तों जहां पर गेंद अटेम्प्ट करने में पैर आपका बाउंड्री लाइन पर था और ये गेंद सीमा रेखा बाहर षटकार. अब 11 गेंदे जहां पर कैच बनाना था वहां पर मिड विकेट के लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने भी आवाज देनी चाहिए थी. खिलाड़ी आपकी निगाहें कहाँ रहती है ये देखिए. मैदान पर ध्यान होना चाहिए. मैदानात चुकीला माफी नाही मित्रांनो. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. धमाले टीम थोड़ी सी गलती करती हुई नजर आ रही है मगर मैदानात चुकीला माफी नहीं मित्रांनो. आप घर बैठे गलती करेंगे माफी मिल जाएगी मगर मैदानात चुकीला माफी भेटत नाही मित्रांनो. निलेशच्या बॅटने हा षटकार पाहतो. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. लेट कट करायचा होता चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये 1 धावांसाठी. 10-18 का मामला है. मैच ऑन. टीवी ऑन करिए. मुकाबला ऑन होता हुआ नजर आएगा क्योंकि एक एक गलतियां आपको महंगी साबित होती हुई नजर आएगी क्योंकि मैदानात चुकीला माफी नहीं मित्रांनो. क्योंकि आपने क्या छोड़ा वहां पर बाउंड्री लाइन पर पैर बाउंड्री लाइन पर टच किया और गेंद को सीमा रेखा के बाहर जाने दिया. ये कितनी बड़ी गलती है. जहां पर एक था एक भी नहीं बनता अगर आप कैच बना दे मगर एक नहीं था वहां पर आपने 6 रन दिए हैं. वो कितने महंगे साबित होंगे. गेंदबाज करेगा मेहनत तो आपको भी मेहनत का फल देना होगा मैदान पर. 10 चेंडू 18 धावांची गरज आहे. फुल टॉस गेंद है. ड्राइव किया कवर पर खिलाड़ी. गेंद बेहतरीन फील्डिंग है मगर 1 रन बचाने में नाकाम रहेंगे खिलाड़ी. इस 1 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी. अब रन संख्या जाकर पहुंची हुई 27. अब गेंद है मैदान पर 9 रन आने बाकी है. 17 रनों की और दरकार है. जी जान लगानी होगी. दोनों टीम लड़ रही है. नीलेश स्ट्राइक पर अगली गेंद की तैयार. जड़ में गेंद ऑन साइड पर खेला. मैदान पर खिलाड़ी तैनात. 1 रन रोकने में नाकाम. आप 1-1 रन से मंजिलें आगे बढ़ाते हुए नजर आ रहे हैं. नीलेश 8 गेंदे 16 रन. 8 चेंडू आणि 16 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज आहे मगर आने वाली ये 2 गेंदे दोनों टीमों के लिए विशेष है. क्वार्टर फाइनल नंबर 1 आप देख रहे हैं. तमाम हमारे दर्शक तमाम क्रिकेट प्रेमी तमाम हमारे मेहमान और डीबीएन लाइव पे घर बैठे तमाम इस मुकाबले का आनंद लेते हुए उस तमाम दर्शकों को बताता चलो ये क्वार्टर फाइनल का मुकाबला फर्स्ट है और दोनों टीमें में लाजवाब है. बेमिसाल है. 8 गेंदे 16 की दरकार है. आप मुकाबला किस खरवट बदलेगा ये देखने वाली बात होगी. ओह अच्छी गेंद मगर ऑफ स्टंप के बाहर अंपायर घूमेंगे. वाइड का इशारा. 8-15 का मामला है. 12 गेंदों पर जितने रन चाहिए थे अब इस मैदान पर 8 गेंदों में 15 रनों की दरकार है. पहले मुकाबले से लाजवाब मुकाबले में लो स्कोरिंग मैच चलता हुआ नजर आ रहा है. आज बल्लेबाजों को खुलने का मौका नहीं दिया है.
फुल टॉस है, गेंद हवा में, ये कैच बनेगा, मैच बनेगा, मगर गेंद सीमा रेखा बाहर, षटकार। 6 रनों के लिए फर्रार, मिलेंगे 6 रन। लाजवाब सिक्सर, कमान दीजिए। सात गेंदे, 9 रनों की दरकार है। आप मैच ऑन, आप गेंदबाज महंगे साबित होते। 20 ओवर में 2 बड़े सिक्सर आए हैं, गेंदबाज महंगे साबित हो रहे हैं, मगर इस गेंद पर बैकअप करना होगा। बैकअप नहीं तो आपका बैकअप भी है। हमारी टीम इस मैदान पर कल के दिन अपने लाजवाब खेल खेला। पहला मुकाबला अपने प्रभावित किया, उसके बाद बैकअप करके क्वालिफाई किया था, मगर क्या उसमें पानी फेरा जाएगा? मगर गेंदबाजों को लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। यही क्रिकेट का खेल है, कभी उतार तो कभी चढ़ाव, कभी खुशी तो कभी गम है, कभी ये रुलाता है तो कभी हंसाता है, पता भी नहीं चलता। आखिरी गेंद तीसरे ओवर की, ये दिशाही गेंद है। ये गेंद आपको इस मैदान पर रुकने का मौका नहीं देगी। आप गेंद है मैदान पर, 7 रन आने बाकी है। 8 7-8 का मामला है। ये गलतियां कितनी महंगी साबित होती है हर एक बड़े बड़े मुकाबले में, प्रेशर वाले मुकाबले, क्वार्टर फाइनल का मुकाबला। फिर से फुल टॉस है, ऑन साइड पर खेला है, कोई खिलाड़ी नहीं, गेंद निकल जाएगी क्या या रोकी जाएगी? फील्डिंग की गई है, मगर 2 रन रोकने में नाकाम। आप 6 गेंदे, 6 रनों की दरकार, कंपल्सरी चेज है, ड्रेसिंग है तो कंपल्सरी भी है। एक लाजवाब मुकाबला है, मगर दोस्तों काम मत जाइए, बने रहिए। विकास ट्रॉफी 2024 का पहला क्वार्टर फाइनल का मुकाबला, 6 गेंदे, 6 की दरकार है। 44 का पीछा हो रहा है, मगर 6 पर 6 होंगे नहीं होंगे। एक ब्रेक के बाद यू गए यू आए। आई गुंगावाली गोर अन जिंदगीले चालली बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक, बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक। कौन कहता है कि नहीं विकास चषक बोलिंज के मैदान पर, इतिहासी मैदान पर एक लाजवाब टूर्नामेंट का आगाज है दोस्तों। तमाम ने दिन रात किया है और बोलिंज गावामध्ये भरला आहे। विकास ट्रॉफीचा थरार आता येणाऱ्या 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे। पाहूया कोणाचा बादोनी जाईन सामना, कोणता संघ जाईन उपांत्य फेरीमध्ये आणि कोणाचा खेळ या मैदानात थांबणार आहे मित्रांनो। लाजवाब क्रिकेट की मेजबानी है, कप्तान ने भरोसा दिखाया है, गेंदबाज है कस्तूब आएंगे गेंदबाजी पर। चला थोडीशी घाई करा मित्रांनो, येणाऱ्या 6 चेंडू 6 धावांची गरज है, 6 गेंदे 6 रनों की दरकार है। फुल टॉस गेंद है, गेंद को स्वीप किया है, गेंद इस कॉल क्षेत्र में डीप पर गई है, 1 को 2 में तब्दील कर जाएंगे, खिलाड़ी ने गलती की है। पाविया पंचांता का इशारा है, 2 है। थर्ड अंपायर आइए हमारे गुरु सर थर्ड अंपायर कि ये बीमार है या नहीं। ये गेंद ने थोड़ी सी उछाल कमर पे ली है या फिर वो कमर के नीचे है। आप यहां पर गलती नहीं होनी चाहिए, मैंने पहले कहा था। विकास ट्रॉफी 2024 का थरार है, मगर गलती होगी तो ये मुकाबला आपसे दूर होता हुआ नजर आएगा। चलिए हम पार, ये गेंद है नो बॉल और अगली गेंद है फ्री हिट। अब गेंद है मैदान पर 6 और रन आने बाकी है सिर्फ 3। 7 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे। हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कभी इधर तो कभी उधर, कभी इधर तो कभी उधर। लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है, लड़ना होगा, पसीने गंवाने होंगे। ऑन साइड पर गेंद को खेला है, गेंद मिड विकेट के क्षेत्र में गई है। जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 2 रन पूरे कर जाएंगे, मगर आपको 1-1 रन बजाने हैं। 5 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे। एक प्रेक्षणीय सामना अमेरिकनी समाज
लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है और उसमें वो भी प्रेक्षणीय सामना लाजवाब होता हुआ नजर आएगा। ड्राइव किया हल्के हाथों से, गेंद को कवर दिशा में खेला है और विजय सामनार्थी इस मैदान पर विजय शॉट के साथ 1 रन पूरा किया और अपनी टीम को बचाया। सेमीफाइनल नंबर 2 में क्या मुकाबला है, मगर दोस्तों ये दूसरी टीम नहीं, तीसरी टीम बनी, एक टीम आना बाकी है। इंतजार की घड़ी है, अब इस मैदान पर लड़ना होगा। मगर आइए दोस्तों, थैंक यू डीजे सार्थक, आपल्याला विनंती करतो आमच्या मंचावर या, आपल्या काकाकडून आपल्याला 500 रुपयाचा बक्षीस आलेला आहे ते घेऊन जा आणि निखळा मित्रांनो, दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल। एक पूर्ण भारत नाही तर मुंबई आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज, दुबई कतारमध्ये आवाज गेलेला आवाज, तो आहे दशरथ पाटील न्यू मुंबई या विभागातील आपल्या विरारच्या नगरीमध्ये एक सुंदर आवाजचा आव्हानी घेऊन आपल्या समोर येतील ते दशरथ पाटील। तिथपर्यंत मी घेतो थोडीशी रजा।